या पुढील रचना आहे अभिनय पदम. या अभिनय पदममध्ये आपल्याला खूपच सुंदर अशी गोष्ट बघायला मिळणार आहे. मुरलीधर, गिरीधारी ह्या विशेषणांनी ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण. पण नटखट कान्हा ह्या नावामध्ये वेगळीच आपुलकी जाणवते. भगवान श्रीकृष्ण जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी केलेली खोडी आणि मस्ती आपल्याला माहीतच आहे. परंतु या अभिनय पदममध्ये आपण जे बघणार आहोत ते म्हणजे दोन सख्या कान्हाने काढलेल्या खोड्या एकमेकींना सांगत आहेत. मग तो लोणीत चोरून खातो, आमच्या घागरीच फोडतो, छान मधुर फळ आमच्यासाठी घेऊन येतो आणि उष्टी करून आम्हाला खायला देतो. सुंदर सुंदर अशी फुलं घेऊन येतो आणि आमच्या केसात माळ म्हटलं की दुसऱ्यांच्याच केसात माळतो. त्यातील एक सखी हे देखील सांगतीये, मी जेव्हा नवीन छान साडी नेसून बाहेर गेले तर माझ्या अंगावरच चिखल उडवला. तर दुसरी म्हणतीये, अगं माझीसुद्धा सुंदर अशी वेणी ओढली. अगं एवढंच काय, तर जेव्हा श्रीकृष्ण बासरी वादन करत होते तेव्हा ते बासरी वादन ऐकताना मी गुंग झाले आणि माझे तोंड उघडेच राहिले व मला झोप लागली. तेव्हा तर चक्क छोटे छोटे किड्या आणि मुंग्या माझ्या तोंडात टाकल्या. काय त्या करामती. अशा विविध तक्रारी त्या दोन सख्यांकडे आहेत आणि ह्याच तक्रारी घेऊन त्या श्रीकृष्णांचे घर शोधत यशोदा मातेकडे जाणार आहेत. बघूयात त्या दोन सख्या एकमेकींच्या खोड्या एकमेकींना कशा सांगतायत बरं. ह्या रचनेचा राग आहे रागमालिका, ताल आहे आदिताल खंडनडई आणि रचनाकार आहेत महाकवी भारती. सादरकर्त्या आहेत राधिका बोल्लूर व रसिका कुलकर्णी. पाहूयात अभिनय पदम. கண்ணன் தீராத விளையாட்டு பிள்ளை, கண்ணன் தீராத விளையாட்டு பிள்ளை, கண்ணன் தெருவிலே பெண்களே கோயாத தொல்லை 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 தீராத விளையாட்டு பிள்ளை. தின்னப்பழம் கொண்டு தருவான், தின்னப்பழம் கொண்டு தருவான், கண்ணன் தின்னப்பழம் கொண்டு தருவான், பாதி தின்கின்ற போதிலே தட்டிப் பறிப்பான், தின்னப்பழம் கொண்டு தருவான், பாதி தின்கின்ற போதிலே தட்டிப் பறிப்பான், என்னப்பன் என்னை என்றான், என்னப்பன்
கொல்ல